नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही जो प्रिव्ह्यू बघितलेला तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला तुमचा जो इमेज आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इमेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खाली रेशो नावाचं जे ॲक्सेप्ट रेशो नावाचं जे ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करून 9:16चा रेशो घेऊन घ्यायचा आहे. इमेजवरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे 2 बोटांनी त्याला झूम करून घ्यायचं आहे. परत ऑडिओवरती जायचं आहे. तिथं ऑडिओवरती गेल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट दिला जाईल भावनो. तो बिटमार्क प्रोजेक्ट घेतल्यानंतर जो आपला साऊंड आहे जो इमेज आपला त्याच्यावरती क्लिक करून त्याला इथपर्यंत अशा प्रकारे जिथपर्यंत आपलं सॉन्ग तिथपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढे इथे आल्यानंतर आपल्याला ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बिटमार्क म्हणून तो प्रोजेक्ट दिला जाईल. तो आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल. त्याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्याच्यावरती बीट दिसेल भावनो, बीट 1, बीट 2, बीट 3, बीट 4 अशा प्रकारे दिसून जाईल तुम्हाला. त्यानंतर त्याला पुढे असं खेचायचं आहे. पुढे खेचल्यानंतर इथे तुम्हाला बीट 2 नावाचं जे ऑप्शन त्याच्यावर तिथे दिसेल भावनो तुम्हाला. इथे यायचं आहे. इथे आल्यानंतर जो इमेज घेतला होता आपण त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इमेजवरती क्लिक केल्यानंतर त्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे. जशी आपली बीट बदलते भावनो तसं आपल्याला तिथे इमेजवरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे. परत पुढे इथे आपली बीट बदलते भावनो. इथे आपल्याला परत स्प्लिट करून घ्यायचं आहे. परत पुढे यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे भावनो. त्याला पुढे परत आल्यानंतर अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्याला आपण स्प्लिट करून घेतलेलं आहे भावनो. तर आपल्याला जी पहिली आपण जी बीट लेअर घेतली तिच्यावरती क्लिक करायचं आणि तिला डिलीट मारून टाकायचं आहे. डिलीट मारल्यानंतर आपल्याला बॅकमध्ये यायचं भावनो. इथे आल्यानंतर आपण जे स्प्लिट केली इमेज आहे त्या इमेजला आपल्याला ॲनिमेशन लावायचे भावनो. आपला फर्स्ट इमेज भावनो त्याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला कॉम्बो नावाचे जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वेव्ह ॲम्प्लिफायर नावाचा जो इफेक्ट आहे भावनो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. तो इफेक्ट आपल्याला 0.7पर्यंत पूर्णपणे लावून द्यायचा आहे. त्यानंतर राईटवर क्लिक करायचं आहे. परत समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर तुम्हाला जो दुसरा इमेज आपला त्याच्यावरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इनचा जो ॲनिमेशन आहे आपला त्याच्यावरती जो क्रॉस शेक नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. परत आपल्याला इमेज आपला त्याच्यावरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. तिथे टर्बुलन्स जी नावाची ती इफेक्ट आहे आपला तो ॲड करून घ्यायचा आहे. राईटवर क्लिक करून टाकायचं आहे. परत पुढे यायचं आहे भावनो. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन नावाच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला पेडलिंग नावाचं जे इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तुम्हाला CapCut आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल भावनो. त्यानंतर जो पुढचा इमेज होता आपला त्याच्यावरती यायचं आहे. कॉम्बोवरती आल्यानंतर तिथे स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तो शेवटचा इमेज आपला त्याच्यावरती जायचं आहे. कॉम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला डायनॅमिक शेक नावाचा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल भावनो. अशा प्रकारे तो इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला. त्यानंतर आपल्याला इफेक्ट ॲड करायचे भावनो व्हिडिओमध्ये. इफेक्टवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वरती इथे सर्च मारायचं आहे हेक्झागोनल इफेक्ट नावाचा जो ब्लर आहे आपला तो घ्यायचा भावनो आपल्याला. अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे भावनो तो घ्यायचा आपल्याला. परत इथे राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. राईटवरती क्लिक करून घेतल्यानंतर क्लिक केल्यानंतर तो इफेक्ट आपल्याला अशा प्रकारे इथपर्यंत राहील भावनो. तो आपल्याला जी पुढची आपले इथपर्यंत राहील भावनो इफेक्ट त्याला अशा प्रकारे पुढे सरकून घ्यायचं इथपर्यंत सरकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1, 2, 3 इमेज सोडून आपल्याला पुढे यायचं भावनो. जी आपली 5वी जी इमेज आहे तिच्यावरती यायचं आहे. तिच्यावरती आल्यानंतर तुम्हाला फ्रॅगमेंट क्लोन नावाची जी इफेक्ट आहे फ्रॅगमेंट क्लोन ती तुम्हाला आपल्या बॉडी इफेक्टमध्ये मिळून जाईल भावनो. ट्रेंडिंगमध्ये चालू आहे भावनो ती तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला हे CapCut पाहिजे असेल भावनो तर आपल्या टेलिग्राम चॅनलला हे CapCut तुम्हाला मिळून जाईल. ट्रेंडिंगमध्ये चालू असलेला हा इफेक्ट आपल्याला लावायचा भावनो. तिथे राईटवरती क्लिक करून घ्या. फ्रॅगमेंट नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा भावनो. त्यानंतर आपल्याला आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी हे कोपऱ्यामध्ये जे एक्सपोर्ट बटन त्याच्यावरती क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं भावनो. त्यानंतर आपलं जे तुम्हाला बॉर्डर आहे ती बॉर्डर आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल भावनो. चला आपला व्हिडिओ झालेला आहे भावनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.